अगं मम्मी मला जॉबला जायला टाइम होतोय. अगं तुला समजतंय का, मला रेडी व्हायचंय, अजून माझी अंघोळ बाकी आहे. हा 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 डब्बा घेऊन जाईल मी. अगं तू कशाला टेन्शन घेते बाई, रोज सकाळी तू मला हेच ताण देते. मला ना तुझ्यामुळे रोज लेट व्हायला लागलंय जॉबला. हा ठीक आहे, ठेव आता फोन, मी जाते जॉबला, मला आवरू दे पटकन. हा ठीक आहे, ठेव. आता कोण आलं? आ, बोला. राहुल. अहो ते तर जॉबला गेले ना. होय का? हा ते सकाळी सकाळी चालले जातं हा जॉबला. हा हा. काही काम होतं का तुमचं? काय झालंय वहिनी माहितीये का, त्या प्लंबरला 3 दिवस झालं फोन करतोय मी. अच्छा. ते काय झालंय, आमच्या टॉयलेटचा प्रॉब्लेम झालाय, चोकोपच झालंय. अच्छा. तिची झाली कशी तर आंघोळ, पण मला फक्त थोडं काय होतं की अर्जंटली तुमचं बाथरूम यूज करू शकतो का मी? अच्छा, टॉयलेट यूज करायचं का? टॉयलेट यूज हा करायचं. हा, जा जा, ठीक आहे, पण पटकन या, मला ना जॉबला जायचंय आंघोळ हो करून. हो, जाऊ जा, पण वाईट वाटून घेऊ नका. आता कसं शेजारी आपण असल्यामुळं बाकी काय नाही. बरं बरं, जा जा, काही नाही. थँक्यू. हा. जॉबला जायला टाइम होतोय आणि हा माणूस येऊन टपकला, टॉयलेटला जायचंय म्हणे. चल बाई, बाकीचं आवरून घेते मी तोपर्यंत. थँक्यू. झाला का तुमचं? हो 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 हो. हा. अहो काय असतं ना, सकाळी सकाळी मला खूप घाई असते जॉबला जायची. हो ना, म्हणून तर म्हटलं तुम्ही टायमिंग पण झालाय, म्हटलं मी बघितलं घालायला, तर म्हटलं आहे 10 मिनिटं वेळ आहे, तोपर्यंत जाऊन यावं म्हटलं. हा हा, चालतंय. राहुलला सांगा येऊन गेलो म्हणून. हो हो, ठीक आहे, चालेल. येता म्हणा तुम्ही पण घरी. हो हो, हा? यायचंय. तिनं परवाच दिवशी आठवण काढली होती, म्हटली मॅडम, रुपाली मॅडम येतच नाहीत म्हणून. ते काय असतं ना, मला दिवसभर जॉब असतो, संध्याकाळी आला का माणूस कंटाळून जातो. स्वयंपाक पण करायचा, मग जेवण करून झोपतो मग आम्ही निवांत. पण काय म्हणा बरं का, रुपाली वहिनी, सगळे कॉलनीत नाव घेतात हा तुमचं, म्हणजे सहकार्याची भावना सगळीकडे म्हणजे असते तुम्ही, म्हणजे थोडक्यात नाही कोणाला म्हणतच नाही तुम्ही. म्हणून लगेच मला क्लिक झालं ना. आता म्हणलं एवढं इमर्जन्सी आहे म्हटल्यावर हे काम म्हणलं रुपाली वहिनीच करू शकते म्हणलं. हा, बरं बरं. येऊ का मग? हो हो, या या. ओके, आवरा मग तुमचं. हो, चालेल. काय कटकट आहे, आता नवऱ्याला काय सांगू, हा माणूस येऊन गेला असं कशासाठी? अरे देवा, काय बी बडबड करतो हा माणूस. तर मला टाइम होतोय आंघोळीला जायला, आंघोळ करते, जॉबला जाते. चला बाई, झाले आंघोळ एकदाची, पटकन आता जॉबला जाते. बॉस तर मला रोज शिव्याच घालणार आहे. जाऊ दे, आता झाली ना तयार मी, बाकीचं रेडी होते रस्त्याने आता मी. अहो तुम्ही परत जायचंय का टॉयलेट? नाही नाही, सारखं सारखं असते का तेव्हा? ते मग अशी तुम्हाला आंघोळीला जायची पण घाई झालती ना, आणि मी पण गडबडीत आंघोळ केली, माझा कार्यक्रम उरकला आणि चुकून माझा मोबाईल बाथरूम मध्ये राहिला आतमध्ये. अच्छा अच्छा, बरं जा, घेऊन घ्या पटकन आणि जा लवकर, मला जॉबला जायचंय. सॉरी, आज खूपच त्रास दिलाय बरं का तुम्हाला. नाही नाही, घ्या लवकर घ्या. हा, लगेच लगेच. देवा, काय ह्या माणसाचं. तर मला जायची गडबड होते. घेतला का मोबाईल? हो. बरं बरं, ठीक आहे, निघा मग. हा, 1 मिनिट बसा की, जरा एक बोलायचं होतं जरा. अहो नाही, आता काहीच बोलू शकत नाही मी, आता मला खूप टाइम होतोय. किती काम काम करता वहिनी, हा, अख्खी कॉलनी ओरडते, किती काम काम. बसा जरा 1-2 मिनिट, खूप महत्वाचं आहे. अहो नाही, मला खूप लेट झालंय, तुमच्यामुळेच लेट झालं मला 10-15 मिनिटं. अहो, तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे म्हणून ती तुम्हाला सांगायची, म्हणून बसा म्हणतोय मी. बसा 1-2 मिनिटं. सांगा काय. किती काम करता तुम्ही, नका राव एवढं काम करत जाऊ. तुम्ही मुद्द्याचं बोला, मला जायला टाइम हो होतो. हो, जात चाल जात चाल जात चाल. मस्त हा.
व्हिडिओ. तो फोन द्या इकडे. कशाला? राहू द्या ना, हे माझ्याकडेच राहणार आहे ते. अहो तुम्ही माझा आंघोळ करताना व्हिडिओ काढला, तुम्हाला काय लाज वाटते का? एक तर मी तुम्हाला मदत केली, तुम्हाला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे की मदतीचा तुम्ही असा गैरवापर करताय. अहो मॅडम, आपल्या एवढ्या सोसायटीमध्ये तुमच्यासारखं सुंदर पाखरू दुसरं आहे का? हा? आणि सारखा नीच माणूस कुठं पाहिला नाही मी. माझा व्हिडिओ डिलीट कर. माझा नीचपणा अजून कुठं बघितलाय तुम्ही? रुपाली मॅडम, रोज येता जाता मला इतका त्रास होतो ना, असं समोरून जाताना तुम्ही असं वाटतं की असं मिठीतच घ्यावं. हा, अहो ह्या संधीची मी किती वाट बघत होतो. आज मला बरोबर जागा सापडली. हे बघा, तुमच्या पुढे मी हात जोडते, माझा तेवढा व्हिडिओ डिलीट करून टाका. हात का काढलाय तुम्ही तो व्हिडिओ? का काढला म्हणजे? हा, आता जर आम्हाला एखादं पाखरू पाहिजे असेल तर त्या पाखऱ्याला असं जाळं टाकावंच लागतं ना. तर हे जाळं होतं एक प्रकारचं. रुपाली मॅडम, येते का लक्षात तुमच्या? हा, आता असं जर तुम्हाला आम्ही काय मागितलं असतं तर तुम्ही दिलंच असतं थोडी आम्हाला. हा, मग काय तर डोक्यालिटी काय तर करावं लागतं. हे बघा, मी तुम्हाला कधी कसला त्रास दिलाय का? तुम्ही का मला असं त्रास देताय? तो व्हिडिओ डिलीट करून टाका तुम्ही. लय त्रास दिलाय हो तसा. असा म्हणजे भावनिक वगैरे असा असा त्रास नाही दिला. जे आमची तुम्ही ना इतकं मन आमचं तुमच्या बाबतीत असं तडफड तडफड करायला लावलं ना, बस विचारूच नका. हा, हे बघा, आता हा व्हिडिओ का नाही माझ्याकडे जाणार, तुम्ही कशाला टेन्शन हे बघा, घेता? तुम्ही व्हिडिओ डिलीट करा, नाही तर मी पोलीस कंप्लेंट करेल तुमची. हे दाखवणार पोलिसांना? हा, हे मी काही सांगेल त्यावेळेस मलाच करायला लावला म्हणणार मॅडम. आणि असं पण तुमचं रेकॉर्ड काय माहित आहे सगळ्याला. काय काय रेकॉर्ड आहे माझं? कोणच ऐकणार नाही तुमचं. पोलीस स्टेशनला जरी गेला तुम्ही तरी आपली इज्जत आहे या सोसायटीमध्ये, आपला मान सन्मान आहे. माझी पण इज्जत आहे. मी असे काही काम केलेले नाहीये. मी माझं जॉब करते. आणि तू किती नीच माणूस आहे रे, माझा व्हिडिओ काढून घेतला. मी कोणाच्या घेण्यात देण्यात नाही राहत ना. असं कसं? हा, पण काय म्हणा बरं का, इतकं भारी वाटतं ना, म्हणजे मला ते नजरच हटे ना त्या व्हिडिओवरून. बंद करतो व्हिडिओ. हे बघा, आता हा जर व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल मी डिलीट करावा, हा, आमच्या संग एकदा गंमत करा, होऊन जाऊ लगेच डिलीट तुमच्या समोरच. कटा. हा, गंमत जम्मत आपल्या दोघातच राहील फक्त. ओके. हा, तेरी भी चुप मेरी भी चुप. हा, हे बघा, हा. मी असं काही करू शकत नाही. होय का? असं नाही करू शकत आहे? नाही. बघा बरं का, चुकून आता कसा मोबाईल राहिला माझा आतमध्ये बाथरूम मध्ये, असा चुकून कुठेही व्हायरल होईल माझ्याकडून. लय घाण सवय अशी बोटांना माझ्या. हा, इकडं घाल, इकडं कर, हे कर, ते कर. चुकून जर सेंड कोणाला झाला तर बापरे, केवढ्यात पडेल ते. डिलीट करा ना तो व्हिडिओ. मग तुम्ही ऐका ना आम्ही जे म्हणतोय ते. हा, गंमत आपल्या दोघातच. हा, नाही घालणार कोणाला. हा, आणि आपली गंमाडी गंमत झाली की लगेच डिलीट करून टाकणार हे. हा, नो टेन्शन. काय? हा, आणि असं येऊन देत जाऊ ना घरात कोणाला पण. आता मी एक होतो. हा, म्हणून दाखवला तुम्हाला. दुसरा कोण असता दिला असता ना, व्हायरल केला असता बाहेर, आबरूचा किती तुमचं हे झालं असतं. खोबरं म्हणतात का ना त्याला. हा, कसली किंमत राहिली असती का बाहेर. मी तुमचा विचार केला, म्हणलं चला, नको म्हणलं. रुपाली मॅडमला जर आपण सांगितलं तर ऐक गेलं आपलं त्या. हा, हिशोब चुकता होऊन जाईल म्हटलं. ऐका, हा बघा, ऑफिसला दांडी मारा आज, आणि मी म्हणतोय तसं करा. जर गंमत पाहिजे असेल तर लगेच डिलीट. मी काय म्हणते, काय? हा, आपण ना, मी संध्याकाळून ना लवकर जॉबवरून येते, मग आपण तेव्हा करू. काय मूड, आत्ता मूड झालाय मॅडम हो, माझा. आता कसं
कसं आहे हा घाई गडबडीत सगळं काही नीट होणार नाही ना, व्यवस्थित होणार नाही. आता आम्हाला घाई गडबड आहे ना, जॉबचं टेन्शन आहे. हे बघा ठीक आहे, तुमच्या विनंतीला मान देतो आम्ही. आम्हाला पण कसं मूडमध्ये पाहिजे सगळं, बरोबर का? गडबडीत आम्हाला पण नाही नको वाटते ती गमाडी गंमत करायला. काय करा, बरोबर 4 वाजता या. मी पण माझी कामं सगळे आटपतो. 4 वाजता टच दरवाजापाशी. चालेल. ओके, हो ठीक आहे. येऊ का? हा हा. छान आलाय बरं का पण व्हिडिओ. चला या लवकर, हा येतो मग. हॅलो. हा 4 वाजले, तुम्ही येऊन जा. मॅडम, शाबास. ह्याला म्हणायचं टायमिंग. कसलं परफेक्ट टायमिंग हो. 4 म्हणजे 4. 3 वाजल्यापासून मी असाच मोबाईल घेऊन बसलो होतो. मॅडमचा फोन कधी येते, मॅडमचा फोन कधी येते. आलाच लगेच टच. चांगलं वाटतं का तुम्हाला असं बायांसोबत कसं असते विचित्र ना, वागायला? काय माहित आहे का, तुमच्या भावना पोचल्या हो. मला पण नाही चांगलं वाटत हे. हा, एखाद्या महिलेला आंघोळ करताना व्हिडिओ काढायचा आणि लोकांना दाखवायचा, हे उघड उघड घाललेला पण आहे हा. म्हणून तर डिलीट करायचं म्हणतो ना हे, आपल्या दोघांच्या विचारानं. हा, सगळीच लोक अशी नसतात माझ्यासारखी स्वच्छ मनाची. रुपाली मॅडम लक्षात येते का तुमच्या? हा बरं, चला मला बी लई का माहीत बाकीचे. हा, एकदा आपण ते डिलीट एकदा करून टाकलं असतं म्हणजे तुम्ही पण मोकळं, मी पण मोकळं. हा हा, हा. चला मग बेडरूम मध्ये जाऊ. मग मी काय म्हणते, काय? आता तर मी तुम्हाला बोलवलंच आहे ना, हो. मग आता ते सगळं होणारच आहे. मग तो व्हिडिओ डिलीट करून टाका ना. इथं कुठं डिलीट करत असतात का तेव्हा? हा, अहो डिलीट करा ना, म्हणजे कसं माझं डोक्याचं टेन्शन चाललं जाईल. मी आहे ना तुमच्या समोरच डोक्याचं टेन्शन घालवणार आणि ह्या मोबाईल मधनं पण तो व्हिडिओ असा घालवणार. नाही नाही, मग मी का विश्वास ठेवू? तुम्ही पलटून गेले तर? हे असं माझ्याकडे बघून वाटतं नाही असा पलटी मारणारा माणूस असेल म्हणून. हा, तशी जर पलटी मारायची असती तर मग ही बाहेरच्या बाहेरच पलटी केला असता ना व्हिडिओ सगळीकडे. हा, नाही, पहिले तो व्हिडिओ डिलीट करा, मग मी करेल काय करायचं. नाही, आधी गंमत मग डिलीट कर. विश्वास नाही का माझ्यावर? नाही विश्वास. असं कसं, आम्ही कसा ठेवला विश्वास तुमच्यावर? तुम्ही काय म्हणला हे लगेच बघा, नको. आता तुम्ही घरात आहेत ना, हा, मी पण आहे इथे. हं. मग आता होईलच ना ते सगळं. मग तुम्ही व्हिडिओ डिलीट करून टाका ना, मला जरा टेन्शन आहे ना. हे बघा, मी काय म्हणतोय, शब्दाला माणसानं पक्क राहिलं पाहिजे. मी कसं पक्का 4ला म्हणला मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? हा, नाही. आता मी म्हणतोय तसं ऐका तुम्ही. जर मी म्हणतोय तसं तुम्ही नाही ऐकलं तर 0 मिनिटात व्हायरल होईल हा सगळीकडे. हो, बेकार मोबाईल आहे तो, चांगला नाही मोबाईल. हा, चला मग. चला चला. काय एवढं लाजायचंय? हा, काही काय सारखं करणार आहे का आपण? एकदाच का नाही? काही म्हणा, लय भारी दिसते तू, लय आवडती मला. काय रे हरामखोरा, असे चाळे करतो का? हा, चुकू ग. तुला चांगल्या मनाने आम्ही बाथरूम यूज करू दिलं आणि तू असे अश्लील व्हिडिओ काढतो का माझ्या बायकोचे? तुला समजतं का काही हरामखोरा? त्याचा फोन घ्या. कुठे तुझा फोन? दे थांबा, देतो मी. दे फोन दे. चल. तुम्ही कधी आला पण? कधी आलो म्हणजे तिने मला आधीच सांगितलं ऑफिस मध्ये की तू असे कारनामे केले, व्हिडिओ काढून घेतला तिचा. कर तो व्हिडिओ डिलीट कर. मला माहिती होतं तू शानपणा करशील, म्हणून मी माझ्या नवऱ्याला आधीच फोन करून बोलवून घेतलं इथे.
समजलं का? तू जेवढा शातीर आहे ना त्याच्यापेक्षा डबल शातीर आहे मी. हा? बर ऐका, तू व्हिडिओ काढू शकतो तर मी का बरं नाही येऊ शकत असं लपून? तू मोबाईल द्या, गेला आणि डिलीट आता एक तो. काम कर, तो व्हिडिओ नको, तो मोबाईलच राहू द्या आपल्याकडे. फॉरगेट केल्याशिवाय नाही देणार मी. हा. अहो पण माझं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. अरे नाही, महत्वाचं आहे, हा. लय महत्वाचं आहे तुझं ते नाही का हा. फोनामध्ये. हा. काय माझ्या महत्वाचं आहे ते समजलं मला. इज्जतीपेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. आणि तू ना हराम ऐका खोरा. ना, ऐका, मी नाही कुणाला सांगत, मोबाईल द्या त्यावर. माझी इज्जत तुटायला चालला होता तू. कर, मार त्याला 2 फटके मार. आईला याच्या. थांब, याला नाही का पोलीस स्टेशन मध्येच घेऊन जातो. चल. नाही नका, पोलीस स्टेशनला नको, मी जातो. बरं झालं त्याचा फोन घेऊन घेतला. मला तर काय सुचतच नव्हतं काय करावं. अगं ठीक आहे, मी आहे ना. तू बरं झालं मला आधीच लवकर सांगितलं, नाही तर तो ना काहीतरी कांड करून गेला असता अजून. मी खूप घाबरली होती. काही नाही काही नाही, ठीक आहे, मी आहे ना, काही टेन्शन नको घेऊ. अगं त्याची नियतच खराब होती. मला 2-3 वेळेस दिसला तो असा ढुकून ढुकून बघताना आपल्या घरात, पण मी नाही का इग्नोर केलं. मी म्हटलं जाऊन द्या नाही का, कशाला उगाच समोरच्याला बोलायचं. पण आता ना त्यांनी लय हद्द पार केली होती. आता त्याला ना एकदम प्रॉपर धडा शिकवलाय आपण. आता तो ना कोणत्या बाईकडे असं नजर उचकावून पण बघणार नाही. पण तरी त्याची एक पोलीस कंप्लेंट मी करेलच. हा, त्याचा फोन आपण घेऊन जाऊ, ते डिपार्टमेंट वाल्यांसमोर त्याला पण बोलवायचं, तो बरोबर खोलून दाखवल, तेव्हा समजेल त्यांना की कोण चुकीचं आहे. चला. ठीक आहे, काही टेन्शन नको घेऊ. चल जाऊ आपण.